अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जय। तर मागच्या वेळेस आपण 7 अनुवाक घेतले होते आणि आजचा त्याच्यामध्ये मागच्या वेळेस 6व्या आणि 7व्या अनुवाकामध्ये आपण ब्रह्मतत्वाची प्रत्यक्ष उपलब्धी कशी कुठे होते, ती हृदय आकाशात कशी असते, हे ब्रह्मतत्व हे हृदय आकाशामध्ये, त्याच्यानंतर मेंदूमध्ये, श्वासामध्ये, म्हणजे श्वसन क्रियेमध्ये जिथे जिथे ब्रह्मतत्व आहे त्या त्या ठिकाणी शुद्धीकरणाचं कार्य शरीरात कसं होतं याचं विवेचन मी केलं की जी गोष्ट शुद्ध ही स्वीकार करायची आणि अशुद्धाचा त्याग करायचा, हे जे नियंत्रण आहे ते नियंत्रण करणाऱ्याला आपण हृदय म्हणतो. हृदय म्हणजे ह म्हणजे हृदय, तर द आणि य, तर द म्हणजे त्याचं नियंत्रण करणारं आणि देणं आणि घेणं अशा प्रकारचे दोन्ही प्रक्रिया होते. तर ही घेताना ज्या ज्या गोष्टी घेतल्या जातात त्यातल्या शुद्ध गोष्टी ठेवून अशुद्ध गोष्टीचा त्याग करणं असं ते हृदय. त्या हृदयामध्ये नियंत्रण करणारा ते ब्रह्मतत्व आणि त्यानंतर त्या ब्रह्मतत्वाची उपासना ही पांक्तरूपाने कशी करायची या 5-5 तत्वाने, हे आपण अगदी विस्ताराने आपण मागच्या वेळेस पाहिलं. आणि त्याच्यानंतर आज 8वा, 9वा आणि 10वा असे आपण 3 अनुवाक घेणार आहोत. त्या 8व्या अनुवाकामध्ये आता आपण जी सुरुवात करणार आहोत त्यामध्ये 8व्या अनुवाकामध्ये ओंकार उपासना कशी करायची, जी व्याहृती रूप ब्रह्मतत्व जे आहे, ब्रह्म म्हणजेच महरलोक, या महरलोकामध्ये ही आपण त्या ठिकाणी कसं प्रवेश करायचा आणि ते प्रवेश करण्याकरता ओंकार उपासनेची कशी मदत होते, तर ह्याचं आपण आता 8व्या अनुवाकामध्ये पाहत आहोत. आणि या संपूर्ण उपासनेमध्ये जे अंगभूत ओंकार उपासना आहे त्याचं विधान काय आहे ते विधान पूर्ण इथे दिलेलं आहे, त्याचं ज्ञान दिलेलं आहे. ते ज्ञान आपण आज ग्रहण करणार आहोत. आणि 9व्या अनुवाकामध्ये वृत आदी शुभ कर्माचे आवश्यक कर्तव्य काय आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि 10व्या अनुवाकामध्ये त्रिशंकू हा स्वतः ह्याला परमेश्वर प्राप्त झालेला आहे, तो परमेश्वराशी एकरूप झालेला आहे, तेव्हा त्याचे स्वतःचे अनुभव काय आहेत हे त्याने प्रत्यक्ष ह्या 10व्या अनुवाकामध्ये सांगितले. तेव्हा अशा प्रकारचे हे 3 अनुवाक आपण आज घेणार आहोत. तर आता आपण या 8व्या अनुवाकाला प्रारंभ करू. त्या 8व्या अनुवाकामध्ये हे ओम काय आहे आणि ओम तत्वाची उपासना कशी करायची त्याच्यावर हे विवेचन ह्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. तेव्हा श्लोक असा आहे की ओम इति ब्रह्म, ओम इतिदम सर्वम, ओम इत्येतत् अनुकृतिः स्म अप्यो श्रावेत्या श्रावयन्ति, ओम इति सामानि गायन्ति, ओम शोम इति शस्त्राणि शंसन्ति, ओम इत्यदु ऊर्ध्व प्रतिगरम प्रतिगृह्णाति, ओम इति ब्रह्मा प्रसयति, ओम इति अग्निहोत्र अनुजानाति, ओम इति ब्राह्मणः प्रवक्ष्यान्नः ब्रह्मोपाप्नवाप्नोति, ब्रह्मैवोपाप्नोति. असा हा श्लोक आहे. त्या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ मी वाचतो. अन्वय असा आहे की ओम इति ब्रह्म, ओम इति इदम सर्वम, ओम इति एतत् हवै अनुकृतः स्म अपि ओ श्रावय इति आश्रवयन्ति, ओम इति सामगाः सामानि गायन्ति, ओम शोम इति शस्त्राणि शंसन्ति, ओम इति अध्वर्युः प्रतिगरम प्रतिगृह्णाति, ओम इति ब्रह्म प्रसौति, ओम इति अग्निहोत्रम अनुजानाति, प्रवक्षन् ब्राह्मणः, ओम इति आह ब्राह्म उपाप्नवाति इति ब्रह्म एव उपाप्नोति. असा हा त्या श्लोकाचा अन्वय आहे. आणि त्या अन्वयावरूनच आपण शब्दशः अर्थ काय आहे याचा आपण अभ्यास करतो. तेव्हा या श्लोकाचा अन्वय आणि अन्वयाच्या नंतर अर्थ काय आहे, पहिल्यांदा शब्दशः अर्थ घेऊन त्याच्यामध्ये मग काय काय रहस्य सांगितले हे आपण पाहूया.
तर याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ओम हेच ब्रह्म आहे. ओम हे प्रत्यक्ष दिसणारे समस्त जगत आहे. ओम असे हे अक्षर आहे की ते निसंदेहपणे अनुकृती आणि अनुमोदन आहे. ही गोष्ट ही सर्वसाधारण प्रसिद्धच आहे. याच्याशिवाय हे आचार्य मला उपदेश करा असे सांगितल्यावर ओम हे अक्षर उच्चारण करून शिष्यास उपदेश करण्यास प्रारंभ करतात. ओम अशा प्रकारे हे स्वीकार केल्याची संमती देत सामगायक विद्वान हे सामवेद गात असतात आणि त्यानंतर ओम शोम असे उच्चारण करूनच शास्त्राची आणि शस्त्राची मंत्राचे पठण होते. ओम असे उच्चारण करून अधर्व्यूह नामक ऋत्विक, ऋत्विक म्हणजे जो यज्ञ करतो तो, तर तो अधर्व्यूह नामक ऋत्विक प्रतिगर मंत्राचे उच्चारण करीत आहे. ओम असे उच्चारण करून ब्रह्मा ब्रह्मा हा चौथा ऋत्विक आहे. हा अनुमती देत आहे. ब्रह्माची अनुमती ह्या ओम ह्या अक्षरातून होत असते. ओम असे उच्चारण करून अग्निहोत्र करण्याची आज्ञा ब्रह्मा देत आहे. त्यानंतर अध्ययन करण्यासाठी उद्यत ब्राह्मण प्रथम ओमचे उच्चारण करून सांगतात की मी आता वेदांना प्राप्त करेल आणि अशा प्रकारे ओम ह्या उच्चारण करून केलेल्या निश्चयामुळे त्यानंतर त्यांना वेदांना निश्चितच प्राप्त करण्याची क्षमता होते. असा हा शब्दशः अर्थ आहे. आता थोडा त्याचा विस्तार आणि मग त्यातलं काय शास्त्र आहे, काय विज्ञान संदर्भ आहे, हा आपण पाहूया. तेव्हा या 8व्या अनुवाकामध्ये ओम ह्या शब्दावर पूर्णपणे विवेचन केलं आहे. तर ओम हे परमेश्वराच्या नामाचे हे उच्चार आहे, त्याचं संबोधन आहे. ओम असं संबोधन कर, जसं आपण एखाद्या माणसाचं नाव गोविंदा असं म्हटल्यानंतर तो मनुष्य गोविंदा नावाचा मनुष्य आपल्याला त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देतो, तसं परमेश्वराला कोणत्या नावाने हाक मारायचं, कारण तो निर्गुण निराकारही आहे, सगुण साकार आहे आणि सगुण निराकारही आहे. त्या तिन्ही स्वरूपामध्ये तो विश्वव्याप्त आहे. तो सूक्ष्मात अतिसूक्ष्म निर्गुण निराकार आहे. तो विशालात अतिविशाल पूर्ण विश्वव्याप्त आहे आणि तो सगुण साकार अवतारातही आहे. असा तो परमेश्वर असल्यामुळे त्याला कोणत्या नावाने संबोधन करायचं, तर त्याचं उत्तर असं आहे की ओम ह्या नावाने परमेश्वराचं संबोधन आहे. म्हणून या परमेश्वराच्या नामाचे प्रती मनुष्याची जी श्रद्धा आणि रुची ही उत्पन्न करण्यासाठीच, कारण त्याला संबोधन करताना अशा रीतीने त्याचं संबोधन पाहिजे की त्याच्यामध्ये परमेश्वराची श्रद्धा ही प्रस्थापित झाली पाहिजे आणि परमेश्वराची आवड निर्माण झाली पाहिजे. म्हणून ओंकार किंवा ओम ह्याचा उच्चार हा अत्यंत महत्वाचा आहे, असं हे ओंकाराचं महात्म्य पहिल्यांदा सांगितलंय. तेव्हा त्याचा आशय असा आहे की ओम हे परब्रह्म परमेश्वराचं नाम असल्यामुळे ते साक्षात ब्रह्मच आहे. म्हणजे नाम आणि नामी हे दोन्ही एकच आहेत. इथे सिद्धांत कसा आहे की नामाशिवाय, नामाच्या वेगळा तो नामी नाहीच आहे. ज्याचं आपण नाम घेतो त्या नामातच तो नामी आहे, त्या ब्रह्मतत्वातच तो परमेश्वर भरलेला आहे. म्हणून तो साक्षात परब्रह्म परमेश्वर, साक्षात ब्रह्म हे या ओम ह्या उच्चारणामध्येच आहे आणि म्हणून ते भगवंताचे नाम हे भगवत स्वरूपच आहे असा सिद्धांतही मांडलाय. तेव्हा आता हे प्रत्यक्ष दिसणारं जे जग आहे त्याच्याबद्दल पुढे ओंकाराचं महत्व सांगतात की हे प्रत्यक्ष दिसणारे जे दृश्यमान जगत आहे, ते समस्त जगत जे आहे ते केवळ आणि केवळ ओमच आहे, ओंकार स्वरूपच आहे. कारण त्यामध्ये ब्रह्मतत्वाचंच हे स्थूल रूप आहे. ब्रह्मांड काय आहे, तर ब्रह्मांडाची व्याख्या करताना ब्रह्मतत्वातून ज्याची निर्मिती झाली ते ब्रह्मांड आहे आणि त्या ब्रह्मांडामध्ये काय आहे, तर केवळ ब्रह्मतत्वच आहे. ओतप्रोत ब्रह्मतत्वाने, जसं सुवर्णाच्या अलंकारामध्ये सुवर्णाच्या व्यतिरिक्त अन्य काहीच नसतं. आकृती आणि प्रकृती म्हणजे त्याची चमक कशी आहे, त्याची आकृती कशी आहे, ह्याच्यावर मनुष्य भाळतो खरा, पण खरं काय आहे त्यात, तर सुवर्णाच्या व्यतिरिक्त काहीही नाही. तेव्हा सुवर्णाच्या अलंकारात ज्याप्रमाणे सुवर्ण आहे, त्याचप्रमाणे ह्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्वाच्या व्यतिरिक्त काहीच नाही. केवळ नामरूपामध्ये भेद दिसतो. माणसाला जे आकर्षण निर्माण होतं, आसक्ती निर्माण होती, ती त्या नामरूपामुळे होते. पण त्या नामरूपामध्ये जे नामाच्याही पलीकडे असलेलं जे निर्गुण निराकार तत्व, जे ब्रह्मतत्व आहे, ते ब्रह्मतत्व ह्या ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे आणि त्या ब्रह्मतत्वालाच आपण ओम असं म्हणतो. म्हणून या ब्रह्मांडामध्ये ओम ह्या अक्षराशिवाय दुसरं काहीही नाही, असा हा पुढे
सिद्धांत मांडलेला आहे. म्हणून दृश्यमान जे जे म्हणून काही दिसतं ते सर्व काही ओम आहे, असा सिद्धांत मांडला आहे. त्यानंतर ओम, ओम याचा एक थोडं अनुकृती असं म्हटलेलं आहे. अनुकृती म्हणजेच अनुमोदन. एखाद्या गोष्टीचं अनुमोदन जर करायचं असेल, तर आपण विचारतो ना, की वडिलांना विचारतो किंवा श्रेष्ठ व्यक्तींना, "हे आम्ही करू का?" त्यावेळेस जेव्हा ते ओम अशा शब्दाचं उच्चारण करायचे. म्हणजे तुम्ही जे काही त्या ठिकाणी विचारलेलं आहे, त्याला अनुमती द्यायची असेल, तर तिथे ओम ह्या अक्षराचा उच्चारण करायचे आणि ओम ह्या अक्षराने अनुकृती म्हणजेच अनुमोदन, असं अनुमोदनाचं सूचक असं हे अक्षर आहे. त्यामुळे कुठल्याही सिद्धांताचे अनुमोदन करायचे असले, तर हे श्रेष्ठ पुरुष, हे परमेश्वराचं नामस्वरूप असणारं हे ओंकार जो आहे, त्या ओंकाराचं उच्चारण करायचे आणि अशा या ओंकाराच्या उच्चारणानेच त्याचा संकेत हा अनुमोदनाचा असायचा. म्हणून हा कुठल्याही दुसरे व्यर्थ शब्द बोलण्यापेक्षा पूर्वी अशी पद्धत होती, की अनावश्यक शब्द बोलायचे नाही. विद्वान माणसं हे केवळ योग्य तेवढेच शब्द बोलायचे. म्हणून एखादा प्रश्न विचारला किंवा एखादी गोष्ट अनुमती घ्यायची ठरवली, तर ती अनुमती देण्याची पद्धत ही केवळ ओम ह्या शब्दाने असायची. म्हणजे इतर अनावश्यक शब्द, व्यर्थ शब्दाचा उच्चारण करण्याची गरज नसायची. म्हणून ओम या शब्दामध्ये अनुमती ही गोष्ट येते. तसेच जेव्हा शिष्य आपल्या गुरुपासून आणि श्रोता हे व्याख्यात्यापासून उपदेश करण्यासाठी प्रार्थना करायचा, तेव्हा गुरु आणि वक्ता हे देखील ओम असा उच्चार करून ह्या कार्यक्रमाला प्रारंभ करत असे. म्हणून उपदेशाला प्रारंभ करण्याकरता सुद्धा ओंकाराचं उच्चारण असायचं. म्हणून गुरु शिष्याच्या मध्ये जो संवाद असायचा, त्याचा प्रारंभ हा सुद्धा या ओंकाराने म्हणजे परमेश्वराच्या स्मृतीने असायचा. म्हणून ओंकाराचं महत्व ही गुरु शिष्याच्या संवादामध्ये किंवा उपदेश देण्यामध्ये सुद्धा ओंकाराचं महत्व अत्यंत होतं. त्यानंतर गायनाचा विषय आहे, जो सामवेदाचा विषय आहे. तर सामवेदामध्ये जे गायन आहे, ते ओंकार म्हणजे ओम ह्या अक्षराने प्रारंभ होतं. कारण परमेश्वराच्या नामाचं यथायोग्य असं जर गायन करायचं असेल, तर सामवेदाचं गायन करावं लागतं. सामवेदाला अनुस्यूत असलेलं गायन करावं लागतं आणि ह्या गायनाचा प्रारंभ सुद्धा ओंकाराच्या नादाने केला जातो. ओंकाराचा नाद हेच सर्व संगीताचं मूळ अ, अधिष्ठान आहे आणि ज्याला ओंकाराचा नाद साधला, त्याला संगीत हे आलं किंवा गान पद्धती त्याला आली. तसंच जे कर्म, यज्ञकर्म आहे, या यज्ञकर्मामध्ये सुद्धा शस्त्र आणि शंसन रूप कर्म. शंशन, शंस म्हणजे ओम आणि शोम असे 2 शब्द आहेत. ओम आणि शोम. ओम जो आहे तो ब्रह्मतत्वाचा किंवा संबंध शास्त्राचा आधार आहे आणि शोम हा जो शब्द वापरला आहे, तो शस्त्र म्हणजे शस्त्रविद्या जी आहे, या शस्त्रविद्या शिकण्याकरता शोम ह्या अक्षराचा उच्चारण करायचा. म्हणून ओम शोम असं उच्चारण केल्यानंतर शस्त्र आणि शास्त्र या दोघांचाही परस्परांचा संबंध कसा आहे आणि म्हणून तद्विषयक जे काही प्रतिगरस मंत्र जे असायचे त्याचं उच्चारण करताना ओम आणि शोम अशा प्रकारचा उच्चार केला जायचा. म्हणून शोम हा जो शब्द आहे ना, हा शोम हा शब्द हा शस्त्रविद्या अथर्वविद्येमध्ये जे काही उपवेद आहेत, तो शास्त्र, शस्त्र असे दोन्हीचाही त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. जसं प्रत्येक प्रत्येक वेदाला उपवेद आहे. जसं ऋग्वेदाला हा आयुर्वेद आहे. त्यानंतर अ, याच्यामध्ये यजुर्वेदाला यजुर्वेदामध्ये जो उपवेद आहे, तो उपवेद हा यज्ञकर्म किंवा ह्याच्या संदर्भात असलेला उपवेद आहे. त्यानंतर सामवेदाचा उपवेद हा गंधर्व गंधर्व उपवेद आहे, गांधर्व विद्या आणि अथर्ववेदाचा जो उपवेद आहे, तो उपवेद हा शस्त्रशास्त्र असं म्हटलेलं आहे. तेव्हा शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीची विद्या जर शिकायची असेल, तर ओम, शोम अशा प्रकारचं उच्चारण केलं जातं. त्यानंतर ब्रह्मा, ब्रह्मा हा जो ब्रह्मदेव, ब्रह्मदेव हा सुद्धा हा ऋत्विक म्हणजे यज्ञकर्मामधला प्रमुख आहे. कुठल्याही गोष्टीची संमती घ्यायची असेल, तर ब्रह्मदेवाची संमती घ्यावी लागते. म्हणून हा जो 4 लोक हे यज्ञकर्माकरता बसलेले असतात. त्या 4 लोकांपैकी प्रमुख जो 4था ऋत्विक आहे, तो ब्रह्मदेव आहे. तर तो सुद्धा ओम असं उच्चारण करून यज्ञकर्म करण्याची अनुमती देतो. म्हणून यज्ञकर्म प्रारंभ करण्याकरता सर्व शिष्य जे आहेत,
ते ब्रह्मदेवाला प्रार्थना करतात, की आता आम्हाला यज्ञ प्रारंभ करायचा आहे, तेव्हा या यज्ञाची तुम्ही अनुमती द्या. तर ही अनुमती देण्याची काय पद्धत होती? तर ते ओंकाराचा उच्चार करायचे आणि मग यज्ञकर्म सुरू करण्याकरता हा चौथा ऋत्विक जो ब्रह्मा आहे, तो ह्याला अनुमती देताना ओंकाराचं उच्चारण करायचं. त्याचप्रमाणे ओंकाराचं उच्चारण ही अग्निहोत्राची अग्निहोत्र नित्यकर्मामध्ये अग्निहोत्र आहे. ते अग्निहोत्र करण्याची आज्ञा देण्याकरताही ओम आहे आणि प्रत्यक्ष अग्निहोत्राचे मंत्र म्हणतानाही ओंकाराचा उच्चार आहे. तेव्हा हे अध्ययन करण्यासाठी जे ब्राह्मण आणि ब्रह्मचारी जे आहेत, ते ओंकाराचंच उच्चारण करीत असत आणि मग मी ह्या वेदांचं यथायोग्य अध्ययन करू शकेन, अशा प्रकारचं ते संकल्प करत असत. तेव्हा ओंकार हे ज्याचं नाव त्या परमेश्वराचं नाव आहे, त्या ओंकाराच्या उच्चारणाने त्या परमेश्वराचीच प्रार्थना करत असतो. ती प्रार्थना अशी आहे, की प्रार्थनेचा मुख्य आशय काय दिलेला आहे, की मी वेदांचे आणि वैदिक ज्ञानाचे अध्ययन करून मी त्या वेदांना आणि त्या ज्ञानाला मी प्राप्त करून घेईन, अशा प्रकारची मला बुद्धी मिळो, अशी प्रार्थना ते परमेश्वराला करतात. तर ती प्रार्थना करताना त्याचा प्रारंभ सुद्धा या ओंकाराच्या उच्चाराने होतो. असं हे ओंकाराचं अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे अगदी परमेश्वरापासून ते अगदी नित्य कर्म करण्याच्या अनुमती घेण्यापर्यंत आणि नित्य व्यवहारामध्ये सुद्धा ओंकाराचा संबंध येतो. अशा या फलस्वरूप या वेदांस ते ब्रह्मचारी हे निस्संदेहपणे ओंकाराच्या मदतीनेच प्राप्त करतात आणि त्यामुळे या 8व्या अनुवाकामध्ये ओंकाराच्या महिमेचा विस्ताराने वर्णन केलेलं आहे. त्यानंतर याच अनुवाकावर काही शास्त्रज्ञानांनी काय काय त्यांचं मत व्यक्त केले आहे ते आपण पाहूया. तेव्हा ते असं म्हणतात, की ओम हे ब्रह्म आहे आणि ते सांगून पटवून देण्यासाठी काय सांगितलंय, की बोली भाषेमध्ये ओंकाराचा विनियोग कसा कसा होतो याच्यावर त्यांचं काही भाष्य आहे. त्यामुळे ते म्हणतात, की अगदी हाक मारायची असेल, तरी पूर्वीच्या काळामध्ये ओम ह्या पद्धतीने हाक मारायचे, ओम म्हणायचे. आता आपण कोणाला हाक मारली तर ते ओ देतात. ओ देणं हा सुद्धा ओंकाराचाच एक अपभ्रंशित रूप आहे. त्यामुळे आपण कोणाला बोलावल्यानंतर ते ओ असं म्हणायचे. तर ओ ही म्हणण्याची पद्धत सुद्धा त्या ओम या शब्दाचाच हा अपभ्रंश झालेला हा शब्द आहे. त्यानंतर एखाद्याची संमती देताना अरे हे करायचं का? तर हो असं आपण म्हणतो. तर हो हा सुद्धा हे अक्षर सुद्धा जे आहे हे संमती दर्शक आहे किंवा हूं असा एक हुंकार देतो. तर हा हूं किंवा हो हा शब्द सुद्धा या ओम ह्या शब्दामधूनच हा अपभ्रष्ट होऊन आलेला आहे आणि तसंच हे शस्त्र म्हणजे ह्या शस्त्राची हे करताना ओम शोम हे शस्त्राचा अभ्यास करण्याकरता हे हा शब्द उच्चार केलेला आहे. तर तो जसा बाणाचा बाण सुटल्यानंतर सुद्धा सू 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 असा आवाज येतो. तर तो शोम 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 असा त्या ध्वनीचाच हा तो भाग आहे. तेव्हा जेव्हा भाता ओढला जातो तेव्हा तो ओम ह्या आकृतीतून किंवा अशा स्वरातून होतो आणि जेव्हा हे शस्त्र बाहेर येतं त्यावेळेस तो सो 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 म्हणजे शोम ह्या उच्चारातून होतो. म्हणजे आज सुद्धा आपण नित्य जर व्यवहार पाहिला तर ह्या नित्य व्यवहारामध्ये आपल्याला असं दिसेल की ओमचं महत्व जे आहे आजही ह्या व्यवहारामध्ये अपभ्रंशित स्वरूपात का असेना हे निश्चितपणे आहे आणि त्याचा आपण अनुभव घेतो. अशा रीतीने हा 8वा अनुवाक आपण पाहिला आणि अशा रीतीने ह्या ओमचं महत्व कसं आहे याचा आपण विस्ताराने अभ्यास केला, की ओम ह्या ह्याच्यामध्ये हे उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तिन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये समावलेल्या आहेत. कारण हे स्वतः निर्गुण निराकार तत्व आहे. पण ह्याच्यातून निघालेलं जे ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडामध्ये जी काही प्रकृती आहे, त्रिगुणात्मक प्रकृती आहे, या त्रिगुणात्मक प्रकृतीमध्ये सतत एक प्रवाह चालू आहे. तो जो प्रवाह आहे तो उत्पत्ती, स्थिती आणि लय असा जो आहे
या तिन्हीलाही एकवटल्यानंतर तिन्ही ज्याच्यात विलीन होतं, तर ते तत्व हे ओम आहे. आणि त्याच्यामध्ये ओ, ई आणि म असे हे 3 अक्षर आहेत. तर ओ हे जे आहे, ओम हा जो अक्षरामध्ये या 3 जे भेद केलेले आहेत, त्यामध्ये अधिष्ठान, आविष्कार आणि त्या आविष्कारापासून होणारा आनंद अशा प्रकारचे ते तिन्ही प्रतिनिधी या 3 अक्षरामध्ये करतात. आणि ज्या ठिकाणी अधिष्ठान, आविष्कार आणि आनंद हे तिन्ही एकवटलेले आहेत. म्हणजे सच्चिदानंद हा शब्द जसा आहे, की सत, चित आणि आनंद. तर सत जो आहे हे अधिष्ठान आहे. हे सत्य स्वरूपात सर्वव्याप्त आहे आणि चित जे आहे त्या त्या अधिष्ठानातून निर्माण झालेलं जे ज्ञान आविष्कृत होतं, त्याला चैतन्य असं आपण म्हणतो. तर ते चैतन्य आणि त्या चैतन्यामुळे प्राप्त झालेला परिणाम स्वरूप आनंद. तर असं हे अधिष्ठान आणि त्या आविष्कारामध्ये असलेलं जे ज्ञानचैतन्य आहे, ते चैतन्य आणि त्या चैतन्यापासून प्राप्त झालेला आनंद, ह्या अ, उ आणि म. म म्हणजे मोद आहे आणि अ जो आहे अधिष्ठाता म्हणजे सत्तत्व आहे आणि उ म्हणजे ऊर्जा, याच्यातून बाहेर निघालेली जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा जी आहे तीच म्हणजे ही ब्रह्मांड रूपामध्ये ही तुम्हाला दिसते. तेव्हा हे अधिष्ठान, ही ऊर्जा आणि त्याच्यापासून प्राप्त झालेला आनंद हे तिन्ही ज्या ठिकाणी एकवटलेलं आहे, त्यालाच आपण ओम असं म्हणतो. म्हणून ओमचा सखोल अभ्यास हा उपनिषदामध्ये, अनेक श्रुती ग्रंथामध्ये, अनेक उपनिषदामध्ये आपण पुढे पाहणार आहोत. तेव्हा हा मोठा विषय आहे. पण ह्याचं ज्ञान प्राप्त करणं आणि ह्या ज्ञानाचा विनियोग प्रत्यक्ष आचरणात आणणं, हीच ही ओंकाराची उपासना आहे. म्हणून या ओंकाराच्या उपासनेचं हे महत्त्व आपल्याला कळालं पाहिजे आणि त्या महात्म्याला आपण स्मरून आपण ओंकाराची उपासना केली पाहिजे. प्रत्यक्ष उपासनेमध्ये सुद्धा सहज अवस्थेमध्ये माणसाच्या मधून ओंकाराचा रव हा येतो बाहेर. ज्यावेळेस तो समाधी स्थितीमध्ये असतो, ज्यावेळेस तो निरंकारी स्थितीमध्ये असतो, तो स्वतःच्या कुठल्याही कल्पना किंवा स्वतःचे कुठलेही निश्चय, संकल्प हे सगळे जेव्हा त्यांनी त्यागलेले असतात आणि तो जेव्हा परमेश्वरासमोर उपलब्ध झालेला असतो, त्यावेळेस तो निःशब्द असतो. त्याचं स्वतःचं काहीही ज्यावेळेस राहत नाही, त्यावेळेस त्याच्यामधून ओंकार हा सहजतेने बाहेर पडतो. म्हणून ओंकार जो आहे तो परमेश्वराचा आविष्कार आहे. तो परमेश्वराचं संबोधन आहे. परमेश्वर जो आहे हा निर्गुण निराकार जरी असला, तरी तो ब्रह्मांड व्याप्त किंवा जगत व्याप्त तो जगाच्या रूपामध्ये तो आविष्कृत होतो. तो केवळ ओंकारामध्येच होतो. म्हणजे ब्रह्मांड निर्मिती किंवा सृष्टी सृजन रहस्य जे आहे, त्या रहस्याचा अभ्यास करताना सुद्धा पहिल्यांदा आपल्याला ओंकाराचाच अभ्यास करावा लागेल. की पहिला ध्वनी तो निर्माण झाला. पहिला ध्वनी हा ओंकाराचा ध्वनी आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातून आकाश निर्माण झालं. नंतर ह्या आकाशातून पंचमहाभूत निर्माण झाले. म्हणून सृष्टीची किंवा ब्रह्मांडाची निर्मिती सुद्धा ही त्या ओंकाराच्या माध्यमातून होते. म्हणून निर्मिती शास्त्राचं अध्ययन करताना सुद्धा ओंकाराचं अध्ययन करणं खूप आवश्यक आहे. आणि आपली प्रत्यक्ष जी साधना आहे, निर्गुण निराकाराची साधना असो किंवा सगुण साकाराची साधना असो, या दोन्हीच्याही मध्ये दोघांनाही जोडणारा जो दुवा आहे तो ओंकार आहे. म्हणून आपण एरवी सुद्धा प्रार्थना करताना ओम ह्या शब्दाचा उच्चार करतो आणि ज्यावेळेस आपण निःशब्द आहोत, आपला सगळा अहंकार शून्य झालेला आहे, त्याही अवस्थेमध्ये सहज अवस्था ज्यावेळेस येते, तेव्हा सुद्धा कळत नकळतपणे मधून जो हुंकार येतो, तो ओंकाराच्या रूपात येतो आणि तो प्राणायामाचा एक आधारभूत तत्व आहे. म्हणून ओंकार ह्याचं महात्म्य ह्या वेदाचं सबंध अध्ययन करण्याकरता किंवा सृष्टी सृजन रहस्याचं पूर्ण अध्ययन करण्याकरता ओंकार ह्या पूर्ण साधनेचा हा विनियोग आपल्याला करणं अनिवार्य आहे. म्हणून ओंकाराचं महत्व हे ह्या श्लोकात आपण पाहिलेलं आहे. आता पुढचा जो श्लोक आहे, त्या पुढच्या श्लोकाचा विषय जो आहे तो ऋत, ह्या शुभकर्माचं जे आवश्यक कर्तव्य. ऋत म्हणजे काय? आता ह्या ऋत ह्या शब्दावरच पूर्ण हे स्वाध्याय कसा केला जातो आणि सत्याचं अध्ययन कसं केलं जातं, याच्यावर हा पुढचा श्लोक आहे. हा 9वा श्लोक, म्हणजे 9वा अनुवाक ज्याला म्हणता येईल, असा आहे. तर तो श्लोक अन्वयाने अर्थ पाहू आणि त्याचा विस्ताराने आपण अभ्यास करूया. ऋतूंच स्वाध्याय प्रवचनेच, सत्यंच स्वाध्याय प्रवचनेच, दमश्च स्वाध्याय प्रवचनेच, शमश्च स्वाध्याय प्रवचनेच, अग्नयश्च स्वाध्याय प्रवचनेच, अग्निहोत्रम च स्वाध्याय प्रवचनेच, आतिथ्यश्च स्वाध्याय प्रवचनेच, मानुषं च स्वाध्याय प्रवचनेच, प्रजा च स्वाध्याय प्रवचनेच, प्रजनश्च स्वाध्याय प्रवचनेच,
प्रजातिश्च स्वाध्याय प्रवचनेश्च सत्यमिति सत्यवच राथिरथरः राथितरः तप इति तपोनित्यः पौरुशिष्ट्यः स्वाध्याय प्रवचने एवेति नाको मौद्गल्यः तद्धि तपस्तः तद्धि तपः. त्याचा अन्वय आपण पाहू आणि अर्थ पाहू. अन्वय असा आहे की ऋतुंच स्वाध्याय प्रवचनेच सत्यम च स्वाध्याय प्रवचनेच तपः च स्वाध्याय प्रवचनेच दमः च स्वाध्याय प्रवचनेच शमः च स्वाध्याय प्रवचनेच अग्नयः च स्वाध्याय प्रवचनेच अग्निहोत्रम च स्वाध्याय प्रवचनेच अतिथयः च स्वाध्याय प्रवचनेच मानुषमंच स्वाध्याय प्रवचनेच प्रजा च स्वाध्याय प्रवचनेच प्रजाति स्वाध्याय प्रवचनेच सत्यम इति राथितरः सत्यवचाः तपः इति पौरुशिष्टिः तपो नित्यः स्वाध्याय प्रवचने एव इति मौद्गल्यः नाकः ही तत्तपः तत्तपः तत्तपः. असा हा अन्वय आहे. आता या अन्वयाचा मी शब्दशः अर्थ सांगतो आणि मग त्याचा आपण पुढे विस्ताराने अभ्यास करू. तर त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की यथायोग्य सदाचाराचे पालन आणि शास्त्राचे अध्ययन अध्यापन हे सर्व अवश्य केले पाहिजे. सदाचाराचं पालन करताना शास्त्राचं अध्ययन आणि अध्यापनाची त्याला जोड पाहिजे. त्यानंतर सत्यभाषण आणि वेदाचं हे अध्ययन अध्यापन हे त्याचबरोबर केलं पाहिजे. सत्यभाषण करताना वेदांचं अध्ययन आणि अध्यापन हे त्याला त्याची जोड पाहिजे. तपश्चर्या, जेव्हा तपश्चर्या आपण करतो त्यावेळेस त्याच्याबरोबर वेदाचं अध्ययन आणि अध्यापन हे त्याचबरोबर केलं पाहिजे. इंद्रियाचं जेव्हा दमन करता तेव्हा वेदाचं अध्ययन आणि अध्यापन हे त्याचबरोबर केलं पाहिजे. मनाचा निग्रह जेव्हा ठेवता त्या मनाच्या निग्रहाबरोबर वेदांचं अध्ययन आणि अध्यापन हे त्याचबरोबर केलं पाहिजे. अग्नीची उपासना जेव्हा करता आणि त्यावेळेस वेदांचं अध्ययन आणि अध्यापन हे त्याचबरोबर हे केलं पाहिजे. अग्निहोत्र आणि वेदाचं अध्ययन अध्यापन हे त्याचबरोबर केलं पाहिजे. अतिथीची जेव्हा सेवा करता तेव्हा त्या अतिथीच्या सेवाबरोबर वेदाचं अध्ययन आणि अध्यापन हे त्याचबरोबर केलं पाहिजे. मनुष्योचित लौकिक व्यवहार ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस त्याच्या बरोबर वेदाचं अध्ययन आणि अध्यापन हे केलं पाहिजे. गर्भाधान संस्कार कर्म आणि करत असताना देखील वेदाचं अध्ययन आणि अध्यापन केला पाहिजे. शास्त्रविधीच्या अनुसार स्त्री सहवास बरोबर हा वेदाचं आणि अध्ययन आणि अध्यापन हा केला पाहिजे. कुटुंब वृद्धीचं कर्म हे ह्याबरोबर शास्त्राचं अध्ययन आणि अध्यापन केलं पाहिजे. तेव्हा सत्य हे सर्वांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे असं ह्याच्यावर पुढे या 3 ऋषींचं काय म्हणणं आहे हे मत सांगितलंय की तिथे रथितर यांचा पुत्र सत्यवचा हा ऋषी आहे. सत्यवचा या ऋषीने काय सांगितलंय की सत्य हे सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. तेव्हा त्यांचं मत असं आहे की या सर्वापेक्षा श्रेष्ठ काय असेल तर सत्य आहे. त्यानंतर पुरुषिष्ठा ऋषीचा पुत्र तपोनित्य म्हणतो की तप हेच सर्वश्रेष्ठ आहे. असा हा पुरुषिष्ठाचा पुत्र हा तपोनित्य ऋषी सांगत आहे. त्यानंतर पुढे मुद्गल ऋषीचा पुत्र नाक हा नाकमुनी हे सांगतोय की वेदाचं अध्ययन व अध्यापन हे सर्वात श्रेष्ठ आहे असं तिघांचं मत सांगितलंय. आणि ह्या सर्वाचं कारण असं आहे की तेच सर्व तप आहे. हे सर्व करणं हा अध्ययन करणं आणि या वेदाचं अध्ययन अध्यापन करणं आणि त्याच्याबरोबर ह्या सदाचार आणि ह्या सर्व दिव्य गोष्टीचं विनियोग करणं आचरण करणं ह्यालाच त्यांनी शेवटी तप असं म्हटलंय. म्हणून शेवटचं तेच तप आहे तेच तप आहे तेच तप आहे असं त्यांनी त्रिवार त्या गोष्टीला हे केलेलं आहे. तेव्हा आता ह्याच्याबद्दल व्याख्या काय आपण विस्ताराने आपण काय काय पाहू शकतो ते बघूया की ह्या 9व्या अनुवाकामध्ये काय स्पष्ट केलं आहे की अध्ययन आणि अध्यापन हे जे आहे हे स्वाध्याय या शब्दाचा अर्थात मुळातून असा आहे की स्वतः करता केलेलं जे अध्ययन आहे त्याला स्वाध्याय असं म्हटलंय. आणि त्या स्वाध्यायामध्ये हे अध्ययन आणि अध्यापन असे 2 शब्द सांगितले म्हणजे शिकणे आणि शिकवणे
अध्ययन म्हणजे शिकणे, अध्यापन म्हणजे शिकवणे. तर शिकवताना मनुष्य शिकत असतो. म्हणजे त्याची शिकण्याची प्रक्रिया जी आहे, ही केवळ नुसता स्वतःच्याच अभ्यासाने होणार नाही, तर केलेल्या अभ्यासाला पुनरावृत्ती करून जेव्हा इतरांना तुम्ही त्याचं अध्यापन करता किंवा इतरांना ते शिकवता, त्यावेळेसच तुमची खरी शिक्षणाची प्रक्रिया परिपूर्ण होते. आणि म्हणून या ठिकाणी अध्ययन आणि अध्यापन या 2 गोष्टीला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे या अध्ययन आणि अध्यापनाच्या बरोबर हे शास्त्रामध्ये निर्देशित केलेले जे विविध मार्ग आहेत, त्याचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तेव्हा इथे आचरण व अवलंबन हे त्या अध्ययन अध्यापनामध्ये हे आपलं आचरण त्यामध्ये दिसलं पाहिजे. आचरणामध्ये जे अध्ययन केलेलं आहे, ते प्रत्यक्ष आचरणावर आपण अवलंबून राहून त्या आचरणानेच आपण ते सिद्ध केलं पाहिजे. जसं ज्ञान जे आहे, हे ज्ञान केवळ आपण बुद्धीमध्ये ते ज्ञान ठेवून चालणार नाही. तर ते ज्ञान हे आचरणात दिसलं पाहिजे. आचरणातून तो मनुष्य हा ज्ञानी आहे. कारण ज्ञान हे अव्यक्त आहे तसं पाहिलं तर. किंवा ज्ञान नुसतं शब्दात सांगण्याचा विषय नाहीये. तर ज्ञान जो आहे हा आचरणाचा विषय आहे. म्हणून या ठिकाणी आचरण आणि ज्ञान याचा समन्वय हा अतिशय महत्त्वाचा सांगितला आहे. तेव्हा हे सर्व जे नियम आहेत ते उपदेशक आचार्य, हे उपदेश प्राप्त करणारे विद्यार्थी या सर्वांनी हे सर्व नियम पाळले पाहिजेत, असं ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा याचा सर्वांचा आशय असा आहे, की अध्ययन व अध्यापन हे दोन्हीही अत्यंत उपयोगी आहेत. शास्त्राच्या अध्ययनाने मनुष्यास त्याच्या कर्तव्याचे व ते पालन करण्याचे हे निर्देश मिळतात आणि त्या निर्देशाच्या अनुसार ते पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या विधिविधानाचा आणि त्याच्यापासून प्राप्त होणाऱ्या फलाचं हे संपूर्ण ज्ञान हे त्या अध्ययन अध्यापनातून तुम्हाला मिळायला लागतं. तेव्हा हे सर्व जे आचार धर्म आहेत, हे आचार धर्म पालन करताना सदाचार, सत्य भाषण, स्वधर्म इत्यादी पालन करण्यासाठी कितीही तुम्हाला त्रास झाला, तरी त्याच्या मागे हटण्यात अर्थ नाहीये. तुम्हाला सुरुवातीला त्याचा एक अवरोध मिळेल, मधून एक विरोध मिळायला लागेल. मनुष्य हा साधारणपणे सुखलोलूप असतो. म्हणून त्याला निद्रा, आळस ह्या गोष्टीकडे त्याचा ओघ असतो. पण ह्याच्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे. म्हणून सुरुवातीला ते कठीण जरी वाटत असेल, कष्ट जरी होत असतील, तरी ते कष्ट सहन करून आपण ते सर्व कष्टातून आपण सहज अवस्थेमध्ये जायला पाहिजे. आणि तो स्वभावतः ही गोष्ट आपल्याला ती आपल्याला आपल्या इंद्रियाला, आपल्या मन, बुद्धी, चित्त, अहंकाराला, स्वभावाला ती त्याच्यामध्ये ती बसली पाहिजे. तोपर्यंत ते कितीही कठीण असेल तरी ते करत राहा आणि त्याच्यानंतरच तुम्ही इंद्रियावर ताबा ठेवाल. त्याच्यानंतरच तुम्ही मनावर ताबा ठेवाल. तेव्हा हे सर्व केल्यानंतरच जेव्हा तुम्ही अग्निहोत्रादी कर्म कराल, अतिथी यांची यथायोग्य सेवा कराल, या सर्वाबरोबर माणुसकीचं वर्तन कराल आणि शास्त्राच्या अनुसार तुमच्या गृहस्थाश्रमामध्ये स्त्री सहवास, गर्भाधान, वंशवृद्धी हेही कार्य कराल. तर हे सर्व करत असताना सुद्धा तुम्हाला शास्त्राचा नेहमी संपर्क ठेवणं आवश्यक आहे. शास्त्राच्या अनुसार तुमचं आचरण झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी अध्ययन आणि अध्यापन याचं पुनरावृत्ती केलेली आहे, की प्रत्येक ठिकाणी तुमचं या वेदाचं अध्ययन आणि वेदाचं अध्यापन हे तुमचं झालं पाहिजे. अशा प्रकारे या सर्व कर्माचं अनुष्ठान हे अत्यंत नियमाने आणि सातत्याने करत राहणं हे आवश्यक आहे. विशेषतः याच्या ठिकाणी हा जो विषय सांगितला आहे, तो विशेषतः अध्यापकांसाठी म्हणजे जे शिकवतात, म्हणजे जे अध्यापनाचं काम करत असतात. तर अध्यापकासाठी हा उपदेश हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे अध्यापकामध्ये हे आचरण दिसलं पाहिजे, तर त्याचं अनुकरण विद्यार्थी करतील. अध्यापकाने केवळ वेदाचं ज्ञान देऊन उपयोग नाही, तर ते किंवा शास्त्राचं ज्ञान उपयोग नाही, तर त्या वेदाच्या अनुसार, त्या शास्त्राच्या अनुसार अध्यापकाचं आचरण हे तिथे दिसलं पाहिजे. तरच त्यांचा उपदेश जो आहे तो अनुकरणीय होऊ शकतो आणि तरच सर्व कर्तव्याचे हे यथायोग्य परिपूर्णपणे पालन करण्याची जी काही स्फूर्ती आहे, ती विद्यार्थ्यांना मिळू शकते. म्हणून शुद्ध आचरणाचा आदर्श हा आपल्या शिष्यासमोर किंवा विद्यार्थ्यासमोर किंवा श्रोत्यांसमोर जर ठेवायचा असेल, तर अध्यापकांनी, प्रवचनकारांनी प्रत्यक्ष त्याचं आचरण करणं आवश्यक आहे, असं या श्लोकामध्ये सांगितलं आहे.
तेव्हा हे अध्ययन, अध्यापन आणि स्वाध्याय हा विषय इथपर्यंत सांगितलाय. या स्वाध्यायामध्ये तुम्ही कुठलीही कृती, कुठलंही आचरण करत असाल, तर त्या आचरणामध्ये ते असलेलं जे ज्ञान आहे, ते वेदाचं ज्ञान आहे, ते शास्त्राचा जो काही सिद्धांत आहे, तो शास्त्राचा सिद्धांत हा तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये हा तिथे दिसला पाहिजे, असा या ठिकाणी आग्रह आहे. त्यानंतर काही ऋषींचं या ठिकाणी हे सिद्धांत सांगितले आहेत. त्यामध्ये रथितराचा पुत्र जो सत्यवच नावाचा आहे, तर तो ऋषी असं म्हणतो, की या सर्व कर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असेल, तर सत्य, म्हणजे सत्याचं दर्शन तुमच्या आचरणात व्हावं, असं या ऋषीचं म्हणणं आहे. म्हणून ह्याचं म्हणणं असं की सत्य हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण प्रत्येक कर्मामध्ये सत्यवचन, सत्य सत्यभाव पूर्वक केलेले हे यथार्थपणे परिपूर्ण होतात. कारण सत्य म्हणजेच परमेश्वर आहे. आता यांनी या ऋषीने सांगितलंय म्हणजे कळत नकळतपणे त्यांनी ईश्वराचं अधिष्ठान तुमच्याकडे ठेवा हे सांगितलं. त्यामुळे इथे हो ना, आवाज कोणाचे म्यूट करा. तुमचं माईक म्यूट करा, कोण बोलतंय. म्हणून या ठिकाणी सत्याचा पुरस्कार हा सत्यवच नावाच्या ऋषीने सांगितलाय, की सत्याच्या आधारावर तुमचं आचरण ठेवा. आचरणामध्ये जसं ज्ञानाचं दर्शन झालं पाहिजे, तसं वेदाचं आणि शास्त्राचं दर्शन झालं पाहिजे, असं आपण म्हणतो. तर त्याचाच त्यांनी संदर्भ घेऊन सांगितलंय, की या सर्व गोष्टीमध्ये काय श्रेष्ठ आहे, तर सत्य श्रेष्ठ आहे. आणि म्हणून सत्याचाच आविष्कार हा तुमच्या आचरणात झाला पाहिजे, असा आग्रह जो आहे हा सत्यवच नावाचा ऋषीने सांगितलं. आता दुसऱ्या ऋषींचं मत असं आहे, की त्यांचं नाव आहे तपोनित्य. हे पुरुषिष्ठ ऋषीचे पुत्र आहेत आणि त्यांनी सांगितलं, की तपश्चर्या ही सर्वश्रेष्ठ आहे. जसं त्यांनी सत्य ही सर्वश्रेष्ठ सांगितली, तसं दुसऱ्या ऋषींनी सांगितले, की तप जे आहे, तपश्चर्या म्हणजे जे काही तुमच्या आचरणामध्ये कितीही तरी कठीण प्रसंग आला, तरी तुमच्या आचरणामध्ये या वेदाचा किंवा या शास्त्राचा अवलंबन कधीही सोडता कामा नये. असं अशा प्रकारचा भाव ठेवून जे अत्यंत निग्रहाने आपलं अनुष्ठान करतात, तर त्या निग्रहामध्ये केलेली जी कृती आहे, त्याला तप असं म्हटलंय आणि त्यालाच तपश्चर्या असं म्हणून तपश्चर्या हीच सर्वश्रेष्ठ आहे. कारण तपानेच सत्यभाषण होऊ शकते. तपानेच समस्त निश्चयाचं परिपालन होऊ शकतं. तपानेच हे धर्माचं पालन होऊ शकतं. म्हणून अत्यंत दृढतापूर्वक स्थित राहण्याची शक्ती सुद्धा ही तपाने मिळते. म्हणून तपश्चर्या ही सर्वश्रेष्ठ आहे, असं ह्या दुसऱ्या ऋषीने सांगितलंय. नंतर तिसरा ऋषी हा मुद्गलाचा पुत्र आहे. त्या मुद्गलाच्या पुत्राचं नाव आहे नाक. तर नाक नावाचे जे मुनी आहेत, त्यांचं निवेदन असं आहे, की वेद आणि धर्मशास्त्राचं पठन आणि पाठन हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण की तेच तप आहे आणि त्याच्यातूनच सत्याची प्राप्ती आहे. तेव्हा हे वेदाचं पठण करणे आणि वेदाचं दुसऱ्यांना अध्यापन करणे, शिकवणे, वेदाचं स्वतः आचरणात आणणे आणि शिष्यांना वेदाचं ज्ञान देणे किंवा धर्मशास्त्राचं स्वतः आचरण करणे आणि आपल्या शिष्यांना धर्मशास्त्राचं आचरण करण्याची शिकवणूक देणे, हे यालाच तप असं म्हटलं. या तपाच्या बाबतीत तप म्हणजे काय, तर त्यांनी हेच सांगितलंय, की याचं अनुष्ठान किंवा याचं आचरण हे स्वतः अध्यापकांनी करावं आणि आपल्या शिष्यांकडून ते करून घ्यावं, यालाच तप असं म्हटलंय. तेव्हा तेच तप आहे, तेच तप आहे, तेच तप आहे, असं 3 वेळेला सांगून त्रिवार उच्चार करून त्याचं त्यांनी महत्व सांगितलंय. तेव्हा या सर्वच ऋषींचं जे निवेदन आहे, ते खरोखर यथार्थ आहे आणि त्यांच्या कथनातून निवेदित केलेला जो आशय आहे, तो असा आहे, की प्रत्येक कर्मामध्ये या तिन्ही गोष्टीचं महत्व आहे. की ह्या तिन्ही त्या गोष्टी सांगितल्या आहेत, की ज्याच्यामध्ये की तुमचं आचरण आहे, अध्ययन आहे, अध्यापन आहे आणि त्याच्यानंतर आचरण आहे. तर या तिन्ही गोष्टीमध्ये हे तपश्चर्या ही त्याच्यामध्ये दिसली पाहिजे. सत्याचं दर्शन दिसलं पाहिजे, ज्ञानाचं दर्शन दिसलं पाहिजे आणि असं असलं तरच ती यथार्थता होईल. तेव्हा जे काही कर्म केले जाईल त्याच्यामध्ये पठण-पाठन आणि उपलब्ध असलेल्या सर्व शास्त्रज्ञानाचं हे अनुकूलतेने हे झालं पाहिजे. कितीही विघ्न आले तरीही आपल्या कर्तव्य पालन रूपामध्ये तपाच्या माध्यमातून सदैव दृढ राहणे आणि प्रत्येक क्रियेमध्ये हा सत्यभाव असणे आणि सत्य भाषणावर विशेष ध्यान देणे, ही गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. तेव्हा
इथे हे जे काही शास्त्रज्ञांनी जे सांगितलं आहे त्याचं आपल्याला जे प्रत्यक्ष ह्या काळाचा आपण आता विचार केला तर इथे काही विवेचन या ठिकाणी आपण वाचू की त्या विवेचनामध्ये आता ह्या काळाला धरून काय आहे. पहिल्यांदा स्वाध्याय सांगितला आहे तर स्वाध्याय याचा अर्थ की स्वतःचा अभ्यास करायचा, स्वतःच अभ्यास करायचा आहे. ग्रंथ घ्यायचे, त्या शब्दाचे अर्थ काय आहेत ते अर्थ पूर्ण पडताळून घ्यायचे आणि स्वतःसाठी केलेला जो काही अभ्यास आहे तर ते त्याला स्वाध्याय असं म्हटलंय. आणि प्रवचन यातून ऋत म्हणजे गतिशील तत्व म्हटलंय. ऋत या शब्दाचा अर्थ असा आहे की जे गतिमान आहे, जे काळाला अनुसरून आहे, काळाला अनुसरून असलेलं जे शास्त्र आहे त्या शास्त्राचं सत्यत्वाने सत्यस्थितीमध्ये सत्याला न सोडता जे आचरण होतं त्याची ओळखण होते, त्याचं अनुसरण होतं, त्याला ऋत असं म्हटलंय. तेव्हा स्वाध्याय व प्रवचन याच्यातून एक स्थिर तत्व नेहमी असलं पाहिजे. आणि ते वेदांनी सांगितलेलं ज्याला आपण ब्रह्मतत्व म्हणतो किंवा आत्मतत्व म्हणतो तर त्याची ही ओळखण होण्यासाठी हे आपण स्वाध्याय करतो किंवा स्वाध्याय आणि प्रवचन याच्या माध्यमातूनच आपण हे तप साधत असतो. तेव्हा याच्यामध्ये इथे इंद्रिय दमन सांगितलंय. दम हा शब्द जो वापरलाय तो इंद्रिय दमना करताय. शम हा शब्द सांगितलाय तो मनोनिग्रह करता झालेला आहे. त्यांनी अग्नीची ओळख करावी पूर्ण. अग्नी काय आहे तत्वतः आणि त्याच्यानुसार त्यांनी अग्निहोत्र करावं. त्यांनी आतिथ्य शिकलं पाहिजे की आतिथ्य कसं करावं. आचरणाचा विषय हा. कारण आचरणावरही भर दिलाय की आतिथ्य कसं करावं, माणुसकी कशी बाळगावी, त्यानंतर प्रजेचा अभ्यास कसा करावा, ह्या सर्व गोष्टीचं त्यांनी इथे महत्व सांगितलंय. आणि सत्याचं महत्व सांगितलं. कारण इथे त्या रथिरथाचा जो मुलगा आहे तर तो सत्यरथाचं जे सांगितलंय की सत्य काय आहे, तप काय आहे, स्वाध्याय काय आहे, या तिन्ही गोष्टीचा या ठिकाणी अतिशय विलक्षण अशा प्रकारचा इथे पुरस्कार केलेला आहे. तेव्हा या स्वाध्यायाचा प्रत्येक व्यक्तीने आधार घेतला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या पूर्ण दिनचर्येमध्ये काही तास हा स्वाध्यायाचा असलाच पाहिजे. तरच तुमचं अंतःकरण पवित्र राहील आणि पवित्र अंतःकरणातूनच तुमचं आचरण पवित्र होईल. म्हणून स्वाध्यायाचं अत्यंत महत्व आहे. आणि तुम्हाला शिकवण्याची समजा प्रत्येक मनुष्य शिकवू शकेल असं नाही, तर स्वतःचं आत्मनिवेदन करून तुम्ही अध्यापकाचं काम करा. अध्यापक जो आहे तुमच्याच मध्ये जागृत झाला पाहिजे आणि शिष्यही तुमच्यामध्येच जागृत झाला पाहिजे. तेव्हा आत्मनिवेदनातून तुम्ही अध्यापनाचं काम करा आणि त्या अध्यापनातून तुम्ही आचरण जे आहे ते पक्क करा. कारण एखादी गोष्ट आपण पुनरावृत्ती करून सांगतो तेव्हा त्याचा परिणाम हा आचरणात झाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी ऋत आणि सत्य हे दोन शब्द वापरले तर हे ऋत आणि सत्य हे परस्परांना पूरक आहेत. तर त्यामुळे ह्या सत्याचं आचरण करावं आणि आपला जो सन्मार्ग आहे तो सन्मार्ग या ठिकाणी घ्यावा. म्हणून इथे संपूर्ण स्वाध्याय आणि प्रवचन हाच विषय इथे घेतलेला आहे की अध्ययन आणि अध्यापन हा विषय घेतला आहे. तर तो अध्ययन अध्यापन करून प्रत्यक्ष प्रवचनकार असतील किंवा शिक्षक असतील तर त्यांच्याकरता तर हा लागूच आहे, पण प्रत्येकाला लागू आहे. त्यांनीच आपल्यामध्ये शिष्य आणि त्यांनीच आपल्यामधला गुरु हा जागृत करून त्यांनीच आत्मनिवेदन करून स्वतःला शिकवणूक दिली पाहिजे की आपलं कुठे चुकलंय, आपण असं करायला नकोय, असं करायला पाहिजे. असा हा शिक्षक मधला जागृत करा आणि अध्ययन आणि अध्यापनाचं काम करा आणि आचरणामध्ये तुमची शुद्धता येऊ द्या. असा हा पुरस्कार या आपण या 9व्या अनुवाकामध्ये आपण पाहिला. आता 10वा अनुवाक पाहू आणि आजचं हे प्रबोधन संपवू आपण. तर या 10व्या अनुवाकामध्ये विषय असा आहे की इथे श्लोक मी वाचतो. अहम वृक्षस्य रे रिवा कीर्ती पृष्ठम गिरेरेव रिवाः ऊर्ध्व पवित्रो वाजिनीव स्वमृतस्मी द्रविणम सवर्चसम सुमेधा अमृतोक्षितः इति त्रिशंको. इथे त्रिशंक हा जे काही 10वा अनुवाक आहे हा त्रिशंको ऋषीचा जो अनुभव आहे तो या ठिकाणी त्यांनी वेदाचा अनुभव घेतला आणि परमेश्वर प्राप्तीचा अनुभव घेतला. त्याच्यावर हा श्लोक आहे. तर इति त्रिशंकोर वेदानुवचनम. त्यांनी वेदाचं वचन काय आहे हे प्रत्यक्ष अनुभवातून त्यांनी सांगितलं आहे. तेव्हा अन्वय असा आहे की अहम वृक्षस्य रेरिवा मम कीर्ती गिरेः षष्टम इव वाजिनी स्वमृतम इव ऊर्ध्व पवित्रः अस्मि सवर्चसम द्रविणम अमृतोक्षितः
सुमेधा इति त्रिशंको वेदानुवचन. असं हे त्रिशंकोचं वचन आहे. तर त्याचं अन्वयाचा जो शब्दशः अर्थ मी वाचतो तो असा आहे की त्रिशंकू असं म्हणतो की मी संसार वृक्षाचे उच्छेद करणारा आहे. माझी कीर्ती ही पर्वताच्या शिखरा समान उन्नत आहे. अन्नोत्पादक शक्तीने युक्त असलेला सूर्य जसा उत्तम अमृत रूप आहे त्याच प्रकारे मी देखील अतिशय पवित्र असा अमृत स्वरूप आणि श्रेष्ठ बुद्धियुक्त असा आहे. अशा प्रकारे या त्रिशंकू ऋषीचे हे अनुभवयुक्त हे वैदिक प्रवचन आहे. वेदाचा आणि आत्मतत्वाचं ज्याला अनुभव आला आहे तो आत्मतत्वाचा जो सिद्ध झालेला आहे त्याला तो हे निवेदन करतोय. म्हणजे या ठिकाणी त्याचा अहंकार किंवा त्याची स्वतःची प्रौढी तो मिरवत नाहीये. तर आत्मतत्वामध्ये प्रस्थापित झाल्यानंतर काय स्थिती होते त्याच्यावरच हे त्रिशंकूचं विवेचन आहे. तर त्रिशंकू ऋषी जे म्हणतात ते म्हणतात की की परमेश्वराला प्राप्त केल्यानंतर माझा जो अनुभव आहे तो मी व्यक्त करतो की तो परमेश्वराचा अनुभव काय आहे आणि परमेश्वर स्वरूप झाल्यानंतर ही काय काय माणसाची स्थिती होते, कसा अनुभव येतो त्याचं वर्णन हे त्रिशंकूनी या वेदवचनातून केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्रिशंकू असं म्हणतात की आपल्या अंतःकरणामधल्या ज्या संवेदना आणि भावना ज्या आहेत त्याच्या माध्यमातूनच परमात्म्याची प्राप्ती होण्याची ही साधन आहे. परमेश्वर प्राप्त कसा होऊ शकतो याचा एक त्याने तिथे त्याचा अनुभव दिला आहे की माझ्या अंतःकरणामध्ये जे मन नावाचं तत्व आहे त्या मनतत्वामध्येच ही संवेदना आणि भावना आहे. त्या संवेदना आणि भावनेच्या माध्यमातूनच ही परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. असं या ठिकाणी त्या 10व्या अनुवाकाचा प्रारंभ केलेला आहे त्यांनी असं म्हणून. आणि पुढे श्रुतीचा भावार्थ असं दिलेला आहे की मी प्रवाहरूप अनादी काळापासून प्रवाहित होत आहे आणि या जन्ममृत्यूरूप संसार वृक्षाचं मी छेदन म्हणजे उच्छेद केलेला आहे. असा आता हा अंतिम जन्म आहे. यानंतर मला पुन्हा जन्म नाही. माझी कीर्ती ही पर्वत शिखराप्रमाणे उन्नत व विशाल आहे. अन्नोदक उत्पादक शक्तीने युक्त असलेला जो सूर्य आहे आणि ज्याप्रमाणे त्या सूर्यामध्ये अमृताचा निवास आहे त्याचप्रमाणे म्हणजे सूर्याची ही त्या ठिकाणी उपमा दिली आहे, दृष्टांत दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे मी पण अत्यंत विशुद्ध, पवित्र व रोगदोष इत्यादी पासून सर्वथा मुक्त आहे. मी अमृत स्वरूप आहे. त्याशिवाय मी प्रकाशयुक्त धनाचा भांडार आहे. परमानंद अमृताचा मी निमग्न असून श्रेष्ठ धारणायुक्त बुद्धीने संपन्न आहे. अशा प्रकारे या त्रिशंकू ऋषीच्या वचनाचा असा हा उल्लेख आहे. अर्थात या ठिकाणी ज्ञानप्राप्तीनंतर हे आत्म्याच्याच द्वारे केलेले हे उद्गार आहेत. म्हणजे आता हे लक्षात घ्या, आत्मनिवेदन आहे म्हणजे आत्म्यानेच ते केलेलं निवेदन आहे. म्हणून ती व्यक्ती किंवा तो अहंकार बोलत नाही, तर आत्मतत्व बोलतो. हे आत्म्याचंच लक्षण आहे. जेवढे काही ते लक्षणं वाचले हे सर्व जे लक्षण आहेत हे आत्म्याचेच लक्षण आहेत. म्हणून आत्म्याच्या द्वारेच व्यक्त केलेले हे ज्ञान आहे. म्हणून मनुष्य ज्या प्रकारची भावना बाळगत असतो ना त्याच प्रकारे त्याचं व्यक्तिमत्व बनत असतं. हीच त्या संकल्पाच्या पूर्वी अपूर्व अशी त्या संकल्पामध्ये ही अपूर्व शक्ती असते की तो जशी भावना बाळगेल. आता इथे तो आत्मस्वरूपात झाल्यानंतर दुसरं काहीच नाही तर त्याच्या माध्यमातून जे काही बाहेर मुखातून निघेल ते आत्मतत्वातच आत्मनिवेदन असेल. म्हणून हे विशेष या ठिकाणी जे ज्ञान आहे तेव्हा तो जो मनुष्य आपल्या उपयुक्त भावनांचा अभ्यास करेल तो निश्चितच त्याप्रमाणे बनेल असा हा सिद्धांत त्यांनी सांगितला. आणि या साधनामध्ये संपूर्णपणे ही सावधानगिरी सतर्कता बाळगणं आवश्यक आहे. जर भावनेच्या अनुसार गुण प्राप्त होण्याच्या ऐवजी केवळ जर अहंकार आला तर अधःपतन होईल हेही सांगितलंय. म्हणजे इथे हे सर्व निवेदन हे निरंकारी स्थितीमध्ये झालेलं आहे. जर या वेदवचनाच्या अनुसार रहस्याचे यथायोग्य आकलन करून त्याप्रमाणे जर आपली भावना व धारणा केली तर त्यास अहंकार आणि अशंका इत्यादी अधःपतनाची वेळ येणार नाही. असं शेवटी हा सिद्धांत सांगितला आहे. आणि या सिद्धांताचा मुळातून अर्थच असा आहे की आत्मनिवेदन करताना आत्मस्थितीमध्ये तो जातो आणि त्या आत्मस्थितीमध्ये जे आत्म्याचं निवेदन आहे त्या आत्म्याच्या निवेदनामध्ये तो केवळ केवळ आत्मस्थितीचं वर्णन करतो, आत्मतत्वाचं वर्णन करतो. म्हणून या ठिकाणी हे सर्व आपण ऐकत असताना आपल्याला हे समजणं अत्यंत महत्वाचं आहे की ही परमेश्वराची एकरूपता झाल्यानंतर
त्याची स्थिती ही कशी काय होते याचं हे वर्णन आहे. तर ते वर्णन करताना तो काय म्हणाला, की संसार रूपी वृक्षाचा मी छेदन केलेलं आहे. माझी कीर्ती पर्वताच्या शिखराप्रमाणे उच्च झालेली आहे आणि सूर्यामध्ये ज्याप्रमाणे अमृत असतं तसाच अमृत माझ्यामध्ये देखील आहे. असं ते अक्षय अमृत असलेला असा हा त्रिशंकू ऋषी जो आहे तो आत्मसाक्षात्कार झाल्याने असे हे उद्गार पार पाडत असतो. म्हणून त्रिशंकू ऋषीचं हे जे वचन आहे ते वेदानुवचन असं म्हटलंय त्याला. म्हणजे त्याला वेदानुवचन असंच त्याला शब्द दिलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की हे वचन जे आहे हे वेद म्हणजे जे ब्रह्मतत्व जाणण्याने आणि त्याचं अनुवचन म्हणजे प्रत्यक्ष त्या ब्रह्मतत्वाच्या माध्यमातूनच जे उद्गार बाहेर पडतात तेच ते आत्मा अनुभूतीचे बोल आहे. आणि म्हणून ते अत्यंत ठामपणे सांगितले, स्पष्टपणे सांगितले, की मी संसाररूपी वृक्षाचा मी प्रेरक आहे आणि हे जग माझ्याच शक्तीने चालत आहे आणि ती शक्ती म्हणजेच माझा आत्मा आहे आणि मी म्हणजेच आत्मा. तर इथे मी हा शब्द आत्म्याला धरून आहे. तेव्हा मी म्हणजेच आत्मा आहे आणि तो सर्वात ऊर्ध्व म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे. ऊर्ध्व शब्द जिथे जिथे येतो त्या ठिकाणी श्रेष्ठ असा शब्द आहे. तेव्हा तो सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वात पवित्र आहे, सर्वात शुद्ध असा आहे. तो आता आत्मा आहे आणि तो आत्मा म्हणजेच हे ब्रह्म आहे. असं हे सर्व विश्वव्याप्त असं ते ब्रह्म आहे आणि त्या आत्म्याबद्दलच ही सर्वश्रेष्ठ भाव इथे व्यक्त केला आहे. म्हणून आत्मा हेच मूलतत्व असल्यामुळे ते कसं आहे तर ते परिपूर्ण आहे, शुद्ध आहे, अतिशय पवित्र आहे. त्याच्यामध्ये वाईट गोष्टीची मिसळ नाही. आता त्याचं एक वर्णन करताना त्यांनी काही वैज्ञानिक गोष्टी सांगितल्या आहेत, की परमात्म्याच्या जवळ विज्ञान जसे आहे, की परमाणू हे सर्वात पवित्र असतं किंवा सर्वात शुद्ध असतं असं त्यांनी म्हटलंय. त्याच्यामध्ये इतर प्रोटॉन, न्यूट्रॉन किंवा इलेक्ट्रॉन यांची मिसळ होत नाही. जेव्हा शुद्ध एलिमेंट आपण म्हणतो की नाही, तर त्याचं एक कॉन्फिगरेशन असतं, की त्या कॉन्फिगरेशनमध्ये केव्हाही इलेक्ट्रॉन, प्रोटॉनची त्याच्यामध्ये मिसळ होऊ शकत नाही. जे शुद्ध म्हणजे ज्याला नोबल मेटल्स किंवा नोबल एलिमेंट म्हणतो आपण, तसं सुवर्ण, सोन्याचा परमाणू जो कसा आहे, तर तो परमाणूमध्ये इतर कुठल्याही प्रकारची त्यात सरभेसळ नाही. त्या गुणदृष्ट्याही तो शुद्ध आहे आणि तो प्रत्यक्ष त्याच्यामध्ये जी संरचना आहे तीही अत्यंत शुद्ध आहे. म्हणून मूलतत्व आपण म्हटलेलं आहे त्याला, म्हणजे मूलतत्व किंवा मूलद्रव्य असा सुद्धा शब्द आपण वापरलाय. त्या मूलद्रव्यामध्ये जे ॲटम्स आहेत किंवा जे एलिमेंट्स शब्द वापरलाय इंग्लिशमध्ये, त्या एलिमेंट्समध्ये सुद्धा त्याचं एलिमेंट वापरण्याचं कारण असं आहे, की ते मूल स्वरूपामध्ये आहेत आणि म्हणून ते शुद्ध आहेत. आणि ते शुद्ध असणारे सर्वांचं शेवटी मूलतत्व जे आहे, ते मूलतत्व तो आत्मा आहे. आणि त्या आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर जे निवेदन आहे, ते ह्या त्रिशंकूचं निवेदन आहे. तेव्हा या आत्मनिवेदनामध्ये त्रिशंकूनी हे वेदवचनच सांगितलं आहे. असा हा एकंदरीत संपूर्ण त्याचा विस्तार केलेला आहे. तेव्हा या 3 श्लोकावर मी हे वर्णन केलेलं आहे. तर त्या पद्धतीने आजचं प्रबोधन आपण संपवू. पुढच्या रविवारी 11 आणि 12 हे 2 अनुवाद घेऊन आपण शिक्षावल्ली हे प्रकरण आपण संपवूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.